अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। मनोज जरांगे पाटील हे विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं पाटील यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। केवळ उमेदवार पाडायचे आहेत की उभे करायचे आहेत हे समाजाला विचारायचं राहिलंय, अन्यथा विधानसभेची पूर्व ताकदीने तयारी केली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। 29 ऑगस्टला याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय। जरांगे पाटील हे पिंपरी चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। जरांगे पाटील म्हणालेत, शंभूराजे महानाट्यावरून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। पुढे ते म्हणाले, 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅली काढण्यात येणार आहे। पुण्यामध्ये 11 ऑगस्टला रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत पुण्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे। बच्चू कडू यांची मागणी आणि माझी मागणी एकच आहे। शेतकरी म्हणजे आरक्षणापासून वंचित असलेले माझे बांधव आहेत। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आमची तयारी सुरू आहे। उमेदवार पाडायचे आहेत की उभे करायचे आहेत हे समाजाला विचारायचं राहिलं। आम्ही दोन्ही तयारी करून ठेवली आहे। 29 ऑगस्टला यावर निर्णय होणार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। पुढे ते म्हणालेत, 288 जागांवर आमची चाचणी झालेली आहे असेही त्यांनी स्पष्ट केलंय। आमचे प्रतिनिधी असलम कादरींसह शर्मिला शेळके, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।